पीठे तटे भीमरत्यां वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं। पांडुरंगा करू प्रत मन मन दुसरे चरण संताचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका। अनंत कोटी ब्रह्मांड नायक शेषशायी भगवान विष्णूंना नमस्कार, गोपाल श्रीकृष्णांना नमस्कार, सर्व श्रोते मंडळीला नमस्कार, ग्रामदेवता हनुमंतराला नमस्कार। आज हरिदिनी एकादशी, 15 दिवसा एक एकादशी, कारे न करीशी व्रतसार, काय तुझा जीव जातो एकादशी, फराळाच्या मिशी धनी घेशी। एकादशी म्हणलं की वारकऱ्याचं सर्वश्रेष्ठ व्रत आहे। जशा प्रकारानं एकादशीसारखं व्रत नाही, ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ नाही, तुकोबऱ्यासारखा संत नाही, वारकऱ्यासारखा पंथ नाही, आणि द्वादशीसारखी तिथी नाही। पण तसं सर्वश्रेष्ठ हे व्रत असणारं, आणि आईवडिलासारखं दैवत नाही। तशी सर्वश्रेष्ठ असणारी आजची एकादशी माघवद्य एकादशी। याच्या अगोदरची जी माघ शुद्ध एकादशी झाली ती माघ वारी झाली। 4 वाऱ्यापैकी माघ वारी, आणि आजची एकादशी म्हणलं की माघ वद्य एकादशी। आणि देवाला भगवान पांडुरंगाला सगळ्यात जास्त आवडणारं व्रत म्हणलं की एकादशी व्रत। आणि एकादशी व्रत एवढं पुण्यकारक आहे, एवढं फलदायी आहे। वारकरी म्हणलं की त्याला एकादशी व्रत असावंच। एकादशी हा नियमच आहे, दंडक आहे संप्रदायाचा। ज्याला एकादशी व्रतच नाही, गळ्यामध्ये पवित्र माळ नाही, तुळशी माळ नाही, एकादशी व्रत नाही, मग त्याला वारकरी म्हणायचं का? मग आणखी असा प्रश्न पडतो तिथं। व्रत करा, व्रत करत असताना या व्रताची काय श्रेष्ठता आहे? अहो, एकादशीशी अन्नसुद्धा खायला जगद्गुरु तुकोबराय म्हणे, एकादशीशी अन्नपान जे नर करीती भोजन, ते स्वान विष्टे समान, अधम जनते एक। ऐका व्रताचे महिमान, नेमे आचरती जन, गाती ऐकती हरिकीर्तन, ते समान विष्णूशी। एकादशीच्या दिवशी तसं ते 3 दिवसाचं व्रत आहे, दशमी, एकादशी आणि द्वादशी। दशमी एक भुक्त, एकादशी फलाहार, आणि द्वादशी ते सुद्धा सकाळी एक भुक्तच राहणे। हे 3 दिवसाचं असं व्रत आहे। म्हणून व्रत करा एकादशी आणि भरा अमृताच्या राशी। एकादशी व्रत हे सर्वश्रेष्ठ व्रत असल्यामुळं या व्रताची कथा भगवंताचे लाडके भक्त असणारे पांडव, धर्मराजानं भगवान श्रीकृष्णाला प्रश्न केला, भगवंता मला आज माघवद्य एकादशीचं परिपूर्णता अशा प्रकारे माहिती सांगाय। हे पूर्वी व्रत कोणं केलं? हे एकादशी व्रत केल्याच्या नंतर त्याचा फायदा काय आहे? कारण आपण प्रत्येकजण कशाकडे वळतो? फायद्याकडं। व्रत हे जसं नाही का शास्त्र आणि शस्त्र वाया जात नाही, तसं व्रताचं केलेलं पुण्य वाया जात नाही। त्यासाठी आपल्याकडे एक तर हातात शास्त्र असावं, एका हातात शास्त्र असावं आणि एका हातात शस्त्र घ्यायची गरजच आहे, आणि असावं।
एका हातात शास्त्र आणि एका हातात शस्त्र असावं. शास्त्रानं विलाज नाही जमला तर शस्त्रानं, देवाला शास्त्रानं विलाज करायचं ठरवलं भगवंतानं. पांडवाची युद्ध नको कौरव पांडवाचं म्हणून शास्त्राच्या नियमानं भगवंतानं ते शिष्टाई करण्याचा प्रयत्न केला. ते जमलं नाही, शिष्टाई फिसकटली. शेवटी भगवंताला हातात काय करावं लागलं? शस्त्रच घ्यावं लागलं आणि दुष्टाचा संहार करावा लागला. ते पांडव भगवंताचे लाडके भक्त आहेत. भगवंताला प्रश्न केला, भगवान या माघवद्य एकादशीचं मला व्रत सांगा. म्हणून भगवंत या एकादशीचं व्रत सांगत असताना धर्मराजाला म्हणतात, धर्मराज एकाग्र चित्त देऊन ऐका. एकदा नारद ब्रह्मदेवाकडे गेले सत्यलोकात. ब्रह्मदेवाला नारद म्हणू लागले, माघवद्य एकादशी जी आहे याची एकादशी आहे, एकादशीचं नावच आहे विजया एकादशी. आता दोन आल्यामुळं आपण भागवत एकादशी म्हणतो त्याला, पण या एकादशीचं नाव काय आहे? विजया एकादशी. या विजया एकादशी व्रताचं महात्म्य ऐकण्याची मला इच्छा आहे असं नारदाने ब्रह्मदेवाला प्रश्न केला. त्यावेळेस ब्रह्मदेव नारदाचा प्रश्न ऐकल्याच्या नंतर नारदाला एकादशीचं व्रत सांगत असताना म्हणतात, हे नारदा, पूर्वी रावणासारखे दैत्य या पृथ्वी तलावर उन्मत्त झाले. त्यांनी धर्माची विध्वंसना केली, देवाला छळू लागले. गो ब्राह्मण प्रतिपालाय, तर तेही प्रतिपालन होत नव्हतं. गाईचा छळ, साधूचा छळ आणि धर्माचा नाश करण्यासाठी त्यावेळेस पूर्ण ब्रह्म असणारे भगवान नारायणाने त्या रावणाचा नाश करण्यासाठी, संस्थापना करण्यासाठी अयोध्येमध्ये सूर्यवंशामध्ये अवतीर्ण झाले. कारण भगवंत कधी कधी अवतीर्ण होत असतात. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं पवित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. दैत्याची कुळे नाशी, साधूचा मानगिवशी, धर्माशी नीतीशी शेजभरी. कारण दैत्याचा विनाश करून साधूचं रक्षण करणं आणि धर्माची स्थापना करणं हे देवाच्या अवताराचं मुख्य प्रयोजन आहे. मग त्या काळात भगवान सूर्यवंशामध्ये जन्मले. या सूर्यवंशातील रघुवंशातील अयोध्येच्या पुण्यप्रतापी राजा दशरथाच्या उदरी प्रभू रामचंद्रांनी अवतीर्ण झालेले तर प्रगट झाले. प्रगट झाल्याच्या नंतर राजा दशरथ हा सुद्धा फार पुण्यशील आहे. विचार करा, ज्याच्या उदरी प्रत्यक्ष विश्वाचा मालक येतो तो सामान्य असेल का? जिथं प्रत्यक्ष विश्वाचा मालक ज्या घरी अवतीर्ण होतो, ज्या आईच्या उदरी, ज्या वडिलांच्या उदरी तो अवतीर्ण होतो, ते किती पवित्र असतात, पुण्यशील किती असतात. अशा राजा दशरथाच्या उदरी राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न हे चतुर्व्यूह या रूपाने जन्माला अवतीर्ण झाले. राम हे तर पूर्ण ब्रह्म आहेत. कारण रामाचं लग्न प्रभू रामचंद्राचं लग्न सोहळा मिथिलेचा राजा जनक यांची मुलगी सीतेसोबत झाला. राजा जनकाची मुलगी असणारी सीतेसोबत झाला. आणि हे मिथिला नगर म्हणजे सध्या आपल्या भारतात नाही, हे नेपाळमध्ये आहे. राजा प्रभू रामचंद्राची सासरवाडी किंवा राजा जनकाचं नगर मिथिला नगर हे नेपाळमध्ये आहे. असो, आता त्या काळातील तो विवाह संपन्न झाला. विवाह संपन्न झाल्याच्या नंतर काही काळात राजा दशरथाने एके दिवशी काय केलं की त्याला वाटलं मी आता वृद्धत्व माझं येत आहे. कारण राजा दशरथाचं आयुष्य किती 1000 वर्ष जीवन जगलं राजा दशरथानं. 99,000 राजा दशरथा
99,000 वर्ष आयुष्य. पहा किती बलाढ्य आयुष्य झालं ते. मग एवढ्या आयुष्याच्या शेवटी प्रभू रामचंद्राचा विवाह सोहळा संपन्न झाल्यावर लोक म्हणू लागले, आता राजा दशरथानं रामाला गादीवर बसवावं, राज्याभिषेक कोणाचा करावं? रामाचं करावं. आणि एके दिवशी राजा दशरथ सहज आपल्या आरशामध्ये गंध लावू लागले, आपले केसाचा भांग पाडू लागले, तर त्याला कानाच्या जवळ एक पांढरा केस भेटला. किती वर्षाच्या नंतर? पहा, तोपर्यंत राजा दशरथाला हेअर डाय करायचं काम पडलं नाही. पांढऱ्याचे काळे केले, एकच केस पांढरा दिसला कानाजवळ. तात्काळ निर्णय घेतला, आता आपल्याला राजगादीवर राहण्याचा अधिकार नाही. आता आपले सगळेच पांढरे व्हायलेत, तरी आपल्या हातातली कारभार काही सुटायच्या मागं नाही. विचार केला ताबडतोब. विचार केल्याच्या नंतर राज्याभिषेक करण्याचं ठरवलं. राज्याभिषेकाची तयारी झाली, सगळी काही तयारी झाली. तयारी रात्री प्रभू रामचंद्राला सांगण्यात आलं, उद्या सकाळी गुरुपुष्यामृत योगावर तुमचा काय आहे? राज्याभिषेक. गुरुपुष्यामृत योग होता बरं त्या काळात. गुरुपुष्यामृताच्या योगावर प्रभू रामचंद्राचा राज्याभिषेक होता. आता सगळी तयारी झाली, देशोदेशोचे राजे आलेत. आता सकाळी फक्त राम येणार, त्याचा अभिषेक होणार आणि सिंहासनावर आरूढ होणार. प्रभू रामचंद्राला येण्यासाठी आमंत्रण देण्यात आलं. तितक्या वेळात प्रभू रामचंद्राच्या राज्याभिषेकासाठी फुलं आणायला गेलेली मंथरा, भगवंतानी त्या बगीच्यामध्ये विकल्प पाठवला. आणि त्या विकल्पाला वाटलं, आता फुलाच्या झाडावर, एवढ्या फुलाच्या चांगल्या झाडावर बसावं तर कसं त्या फुलाला दोष निर्माण करावं. त्या बगीच्याच्या भोवती एक हिवराचं झाड होतं आणि तो बसला त्या हिवराच्या झाडावर. हिनं फुलं तोडले आणि थकली आणि त्या हिवराच्या झाडाखाली बसली. मंथरा, मंथन नाही, मंथरा हिवराच्या झाडाखाली बसली. तो विकल्प हिवराच्या झाडाच्या सावलीमध्ये जो होता का झाडावर, तो गपकन उतरला आणि तिच्या शरीरात शिरला. ज्ञानोबरांनी ज्ञानेश्वरीत सांगितलं, हिवराची दाट सावली सज्जनी जैशी वाळेली. अहो, त्याच्या सावलीला बसून त्याचं सरपंच जाळणं लांबच राहिलं, त्याच्या सावलीला सुद्धा बसू नये. कारण मंथरा कुठं बसली? सावलीला. सावलीला बसल्याबरोबर तो विकल्प शरीरात शिरला आणि तिच्या विकल्प शिरल्याच्या नंतर जे अंतःकरणात जे रामाबद्दल प्रेम होतं, तर त्याच्याबद्दल काय निर्माण झाला? द्वेष निर्माण झाला. तशीच आली मंथरा कैकेयीला समजून सांगायली, तुला मी सांगते ते ऐक, रामाचा राज्याभिषेक होऊ देऊ नको. मग कैकेयी म्हणती, हे बोलू नको, माझ्या रामाचा राज्याभिषेक आहे. ती म्हणली, राम तुझा नाहीच, तुला राजमाता व्हायचा असेल तर राज्याभिषेक भरताचाच. काही बोलू देणं गेली, जे रडायली पडायली, फार तिनं हे केलं त्या ठिकाणी, गोंधळ. काही म्हणली, एवढा का ही द्वेष करत असेल बरं माझ्या रामाचा. तोपर्यंत बी कैकेयीच्या अंतःकरणात द्वेष नव्हता. शेवटी ती लोळायली म्हणल्याच्या नंतर कैकेयीला लग्नातच दान आलेली दासी होती ती मंथरा. आता बालपणाच्या मैत्रिणीपासून ती दान आलेली होती, म्हणून तिला वाटलं एवढं काय झालं, हिला उचललं आणि धरल्याच्या नंतर एकमेकीच्या गळ्याला भेटल्याबरोबर हिच्या अंतःकरणातला विकल्प तिच्या शिरला. आणि जे शिरल्या बराबर जे तिच्या अंगात आलं म्हणतात संचार झाला आणि तिथून रामराज्याभिषेक विघ्न आलं. अर्थातच प्रभू रामचंद्राला 14 वर्ष वनवास तिच्यामुळं घडल्या गेला. तिनं कारण वरदान होते राजा दशरथाकडे, तिचे 2 शिल्लक राहिलेले. कारण स्वर्गात युद्धामध्ये विजय मिळवल्याच्या नंतर इंद्रासोबत दैत्याचं आणि त्यांचं युद्ध झालं. इंद्राला विजय मिळवून दिला तर राजा दशरथाच्या रथाचं आख मोडल्याविनं चाकात हात घातला आणि ते हात रथाला लावून राजा दशरथाला जाणीव होऊ दिली नाही. खुश झालं बुवा,
माग 2 वरदान म्हणली, वेळ आल्यावर मागील. आणि आता तिनं मागितलं एक पहिलं वरदान, भरताला राज्याभिषेक, आणि दुसरं वरदान रामाला 14 वर्ष वनवास. 1 वर्ष नाही, 2 वर्ष नाही, आणि तेही त्याची बातमीसुद्धा 14 वर्षात कानावर ऐकायला आली नाही पाहिजेत. नाविलाज आहे, प्रभू रामचंद्र तिथून वनवासाला निघून गेले. कालांतरानं वनवास करीत असताना पंचवटीच्या ठिकाणी प्रभू रामचंद्रांनी आपला आश्रम निर्माण केला. पंचवटी म्हणजे आपल्या महाराष्ट्रातील नाशिकच्या ठिकाणी. कारण तिथं जे आता नाशिकच्या ठिकाणी जे महादेवाचं कपालेश्वर महादेवाचं मंदिर आहे त्याचंसुद्धा रामायणामध्ये वर्णन आलेलं आहे. त्या ठिकाणी गंगेच्या शुद्ध पवित्र परिसरामध्ये तिथं थांबत असताना अचानक ग्रहमान फिरले गेले. 14 व 13.5 वर्षामध्ये हरणं दिसली नाही असं नव्हतं, पण अचानक मायावी हरण भेटलं आणि त्या मायावी हरणावर सीतेचं मन मोहित झालं. त्या हरणाच्या अर्ध्या कातड्याची मला चोळी करायची आणि अर्ध कातडं तुम्हाला गेल्यावर तिथं बसायला होईल, मला हेच पाहिजेत. राम म्हणले 13.5 वर्ष झाले, आणखी न तोंडातून शब्द काढला नाही, हे पाहिजे ते पाहिजे. आज एकदा म्हणली तर द्यावं लागेल ना, कारण स्त्री हट्ट आहे. कधी मागितलं नाही, पण मागितल्यावर द्यावं लागेल. म्हणून त्या हरणाच्या पाठीमागे गेल्याच्या नंतर इकडं आश्रमातून लक्ष्मणालाही सीतामातेनं अपशब्द बोलून काढून दिलं. कालांतरानं अशी अवस्था झाली, सीतामातेचं अपहरण रावणाच्या हातून करण्यात आलं. अपहरण झालं हे कराय. रावण सीतामातेला बळजबरी असं प्रकरण लंकेला घेऊन गेला. गेल्याच्या नंतर प्रभू रामचंद्र लक्ष्मण आश्रमात आले, त्याला सीता दिसत नाही. सीतेचा शोध करत आहे, सीते सीते सीते. पुढं जात असताना एक पर्वतासारखा पक्षी मासाचा गोळा पडलेला होता आणि त्याच्या मुखातून नाम होतं श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. प्रभू रामचंद्र त्याच्या जवळ गेले. प्राण कंठात आलेले होते. जटायूला पाहिल्याच्या नंतर आपल्या मांडीवर घेतलं डोकं आणि त्या जटायूनं सांगितलं, भगवान, लंकेचा राजा रावण त्यांनी माझ्या मातेचं अपहरण केलं आणि त्यांच्याच डोक्यावर आपला देह ठेवला. आता विचार करा, वाटेनं मग सीता शोध करत असताना प्रभू रामचंद्राला हनुमंतासारखे भक्त मिळाले. हनुमंतरायाने सर्व वानरचं संघटन केलं. नळ, नीळ, जामवंत, सुग्रीव, हनुमंत हे सगळे वानराचं संघटन केलं. लंकेवर गेले आणि तिथं गेल्याच्या नंतर आता लंकेवर जाणार. आता समुद्राच्या काठावर आले. पहा, समुद्राच्या काठावर आल्याच्या नंतर अथांग 100 योजन लांबीचा समुद्र आहे. 100 योजन म्हणजे 400 कोस लांबीचा समुद्र आहे. रामेश्वर ते श्रीलंका 100 योजन लांबीचा समुद्र आहे. आता 100 योजन लांबीचा समुद्र आहे, ते तरून जायचं, कसं पोहून जायचं, उडी मारून जायचं. तर त्या ठिकाणी बकदालभ्य ऋषीचा आश्रम होता. बकदालभ्य ऋषीच्या आश्रमात प्रभू रामचंद्र गेले. बकदालभ्य ऋषीला त्यांनी नमस्कार केला आणि प्रश्न केला की आमच्या पाठीमागं जे संकट आहे, संकट देवावरही आहेत, आणि देवाला संकटातून बाहेर यायचं असेल तर त्यालासुद्धा शरणागती कोणाला जावं लागते? साधूला जावं लागते. देवाला माहीत नाही का सगळं काय आहे ते? पण संत जे काही आशीर्वाद देत असतात का, हा फार सर्वश्रेष्ठ आशीर्वाद असतो. त्याच्या आशीर्वादाची किंमतच करता येत नाही, मोल करता येत नाही, मोल. हां हो, कृपादान केले संती कल्पांती सरेना. पा कल्पपर्यंत एकदा संतांनी कृपा केलेली कल्पपर्यंत संपत नाही. ती का सामान्य कृपा आहे का? मग या संताचे हे देणे कल्पतरुहुनी दोने,
परिसा परिस आगाध देणे चिंतामणी ठेंगणा. ही संताची कृपा आहे. बकत आलपी ऋषीनं सांगितलं त्यांना मुक्त होण्यासाठी तुम्हाला विजय जर प्राप्त करायचा असेल तर एखादा उपाय सांगा. आणि बकत आलपी ऋषी म्हणले एक काम करा, म्हणजे तुम्ही सांगा कोणतं आम्ही व्रत करावं. संकट तर आहे, या संकटातून विजय तर मिळवायचा आहे. त्यावेळेस बकत आलपी ऋषीनं सांगितलं तुम्हाला विजयच प्राप्त करायचा असेल तर माघ महिन्यातील वद्य पक्षातील जी एकादशी येते त्या एकादशीचं नाव आहे विजया एकादशी. हे एकादशी व्रत तुम्ही करा. आता विचार करा, राम म्हणजे पूर्ण ब्रह्म, हे व्रत कुणाचं आहे? देवाचंच आहे, विष्णूचंच आहे. ते म्हणजे तेच ना, त्यांचंच व्रत आहे. त्यांचंच व्रत त्यालाच करायला लावलं, पण कुणा? ऋषीनं. कारण ऋषीच्या साधूंच्या शब्दावर देवाचा सुद्धा विश्वास आहे. मग प्रभू रामचंद्राला त्याने सांगितलं तुम्ही जर विजया एकादशी व्रत करताल तर या संकटातून निश्चित मुक्त होताल, तुम्हाला विजयसुद्धा प्राप्त होईल. पण तुम्ही काय करा? एकादशीचं व्रत करा. मग आता ज्याचं व्रत जग करतं आहे, ज्याच्या नावानं करतं आहे, तोच परमात्मा आज तो व्रत करू लागला. मग लक्ष्मण झालं. प्रभू रामचंद्रांनी ही विधियुक्त समुद्राच्या तीरावर परत येऊन विजय प्राप्त करण्यासाठी सर्वसामान्यासारखं जगाचा मालक असून विश्वनिर्माता असून विधियुक्त त्या परमात्म्याला एकादशीचं व्रत करावं लागलं. त्यावेळेस राम हनुमंताच्या सैन्यासह समुद्र पार करून लंकेला गेले. रावणासोबत युद्ध झालं आणि त्या युद्धामध्ये प्रभू रामचंद्राला विजय मिळाला. याचं कारण काय आहे? विजया एकादशीचं व्रताचं पुण्य. एवढी शक्ती या व्रताच्या पुण्यामध्ये आहे. मग जर आपणही असं व्रत करत राहिलो तर विचार करा, जाणून बुजून करणाऱ्याला तर ते पुण्य मिळेलच मिळेल, पण सहज केलं तरी त्या जीवाला ही व्रत मिळेलच. व्रताची साधना पूर्ण केल्यावर ती फळ मिळेलच, यात शंका नाही. म्हणून अशा प्रकारानं सुंदर अशी ही एकादशीचं व्रत प्रभू रामचंद्र लक्ष्मण यांनी करून रावणावर म्हणजे दैत्यावर विजय प्राप्त केला. दैत्यावर अहंकार रूपी रावण आहे तो. अहंकार रूपी रावणावर विजय प्राप्त करायचा असेल तर भगवान विष्णूचं एकादशी व्रतच करून त्या अहंकार रूपी दैत्यावर विजय प्राप्त करता येईल. असं हे सर्वश्रेष्ठ एकादशी व्रत आज या ठिकाणी तुम्ही श्रवण केलेले. एकादशी व्रताची झालेली कथा भगवान पांडुरंगाच्या चरणी समर्पण करून सेवेला पूर्ण करा. कृष्णार्पणमस्तु. पुंडलीकवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय.